आपण पालक म्हणून आपल्या मुलांचं करिअर याचा विचार करताना नेहमी आत्ता त्या करिअरमध्ये काय चाललंय याचा विचार करतो. त्या करिअरचं लॉंग टर्म ओरिएंटेशन काय आहे याचा विचार करत नाही. एक साधं उदाहरण देतो. आपला 8वीतला असलेला मुलगा समजा आपण म्हणतोय डॉक्टर होणार आहे. ठीक आहे. आज तो 2025 मध्ये 8वीत आहे. म्हणजे 2027 ला 10वी, 2029 ला तो 12वीत असेल. 5 वर्षाचं मेडिकल म्हणजे 2034 साली तो डॉक्टर होईल, MBBS. त्याच्यानंतर समजा 3 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 2037 साली तो डॉक्टर होईल. आज 2025 मध्ये बसून 2037 साली मेडिकल प्रोफेशन, वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने ग्रो होतील, काय त्याच्यामध्ये नेमकं होईल हे आपल्यापैकी कोणी सांगू शकणार नाही. बरं, आपला मुलगा केवळ एका दिवसासाठी डॉक्टर बनत नाही, तो 30-40 वर्ष तर प्रॅक्टिस करेल. म्हणजे 2037 पासून 40 वर्ष 2077 पर्यंत तो प्रॅक्टिस करेल. 2037 ते 2077 या 40 वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांमध्ये कुठल्या प्रकारची क्रांती येईल, कुठल्या नवीन नवीन गोष्टी येतील, टेक्नॉलॉजी कशी वाढेल ह्याच्यापैकी काहीही आपल्याला माहित नाही. याचाच अर्थ काय की केवळ वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं नाही, तर त्याच्याबरोबर या क्षेत्रामध्ये होणारा बदल कसा आहे, याच्या बदलांबरोबर जुळवून कसं घ्यायचं हे सुद्धा जाणणं गरजेचं आहे. आणि केवळ हे डॉक्टर नव्हे तर इंजिनियर, लॉयर, आर्टिस्ट, गिटारिस्ट, तुम्ही कुठलंही करिअर घ्या, भविष्यामध्ये 30-40 वर्षामध्ये त्याच्यामध्ये कसे बदल होणार आहेत आणि त्या बदलांबरोबर जुळवून कसं घेता येईल हे ज्याला समजलं तो चांगले करिअर्स करू शकतो. आणि हे बदलांबरोबर जर का आपल्याला जुळवून घ्यायचं असेल तर आपल्यामधल्या प्रत्येकामध्ये उद्योजकतेची मानसिकता पाहिजे. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये उद्योजकता मानसिकतेची गरज आहे.